बदलापूर प्रकरणामध्ये घाईघाईने आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका असं हायकोर्टानं म्हटलंय। बदलापूर अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करा, हायकोर्टानं एसआयटीला निर्देश दिले आहेत। पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। केस डायरीमधून बदलापूर पोलिसांचा निष्काळजीपणा हायकोर्टामध्ये उघड झालाय। बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाचे ताशेरे। फरार आरोपींच्या शोधात अद्याप यश न येणं ही खेदाची बाब असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। प्रकरणात शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे हे अद्यापही फरार आहेत। बदलापुरातील घटना गांभीर्यानं घेतली नाही, हायकोर्टाचं म्हणणं। निष्काळजी कारभार करणाऱ्या पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाची तीव्र नाराजी। केवळ हे प्रकरण नाही तर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज, हायकोर्टाचं म्हणणं। बदलापूर प्रकरणात आरोपपत्र घाईघाईनं दाखल करण्याची चूक करू नका, हायकोर्टाचे निर्देश। घटनेची सखोल चौकशी करा, कोर्टाचे एसआयटीला निर्देश। सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। समिती सदस्यांमध्ये माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधवांची नावं विचाराधीन। पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला।